आता काय जाते. निघणार आहे आणि घरी जायला आम्हाला वाजणार आहे 11 किंवा 12. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल. तुम्हाला मी सांगणच व्हिडिओमध्ये कुठं गेलो काय. आणि दुसरी गोष्ट, पाऊस चालू झालेला आहे आता. म्हटलं तुमच्यासोबत थोडं शेअर करा. आणि आज व्हिडिओ सोडणार नव्हतं मी, पण मी काल थोडा शूट घेतलेले, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. आणि स्वामीने खूप रडत होती काल. पाऊस चालू झालेला आहे बघा, हे बघा, हे बघा आवाज येत असं. रॉकेट विमान आहे, रॉकेट. हा, आभाळामुळे दिसणार नाही, इकडे खूप विमानं दिसतात बाबा. तर मी त्यासाठीच व्हिडिओ गेलो आज. म्हटलं चला, आणि आज किंवा उद्या ताई गेली तर जाणार आहे, तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत टाकणार आहे. आणि विषय काय झाला माहिती का, ताईनं डायरेक्ट मला काय बोलली माहिती का, ताई म्हटली तू एक, पण मी त्या इराद्यानं नव्हतं बोललो तिला की तूच घेतलं म्हणून. आज त्यातला काही प्रकार नव्हता, तिने तसा अर्थ घेतला. मी डायरेक्ट थोडी म्हटलं तू घेतलं म्हणून, असं काही बोललोच नाही ना. पण तिनं ते उलटा अर्थ घेतला, त्याच्यामुळं ती गलत फॅमिली झालं. तिला बोललो पण मी, सॉरी बाबा तुला तसं हे वाटलं असेल तर. आणि तिचा पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. खूप जण या व्हिडिओला कमेंट करणारे, रामदादा तुला समजतं का, तुझी मोठी बहिणी, तू असं का बोलतो तिला. तर मी त्या मनाने नव्हतं बोललो, म्हणजे जस्ट असंच, म्हणजे ती माझ्यासोबत होती आणि तिच्याकडेच सगळं होतं. तर मी बोललो तिला तुझ्याकडे होतं म्हणून बघ, एवढंच बोललो. तिच्यात वाईट वाटायचं काय मला सांगा बरं कमेंट करू, बरोबर का. मी काय त्या नजरेनं नव्हतं बोललो भाऊजी, तुम्ही बी गलत नका वाटून घेऊ. मी काय गलत वाटून घ्या, मी सांगलं फक्त. हा, मी नाही काय म्हणलं, म्हणजे तू कशाने काम केले. मी फक्त तिला म्हणलं तुझ्याकडं. मला सांग माझ्यासोबत कोण होतं आणायला. दोघे बहीण भाऊ तुम्ही. हा, म्हणून मी तिला विचारणार ना. चला, ते आणलं बराबर, पण ते घरात पडलं आणि त्याच्यामध्ये काही दिसलं नाही, म्हणून त्यात गलत फॅमिली झाली समजा. हा, आहे की नाही, तिला वेगळंच वाटलं. हा, तर चला, पाऊस चालू झाला आता. तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, मी पुढे व्हिडिओ जोडणार आहे, बघून घ्या. कोणाची वाट पाहत बसली का तू? आईची, दादाची. आम्ही गेलतो इकडं आतमध्ये. पाऊसच्या व्हिडिओमध्ये समजेलच. आता अर्ध्या मधातून वापस आलो, कारण की इकडे बघा माझ्या मांडीवर आहे. किती रडत होती हे बघा. खरं सांगतो, तुम्हाला मुलगा असो का मुलगी असो, त्यांचं ध्यान ठेवणं हेच आपलं काम असतं. ते खुश तर आपण खुश, आहे की. तू का म्हणतो झोप येईल का? इकून येईन तू 2 मिनिट, इकडे बस खाली. आणि किती वाजता ये रे आपण? सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही निघलेलो आहे बघा 4:30-5 वाजता. 6 वाजता, 5:30 वाजता, 6 वाजता. आणि झोप पण इतकी यायली आता. खाल्लेलं सगळं जाणार आहे आम्ही घरी. आता काय जाते. निघणार आहे आणि घरी जायला आम्हाला वाजणार आहे 11 किंवा 12. आणि खूप जणांचे कमेंट आले की रोहिणी अशी पागल आहे, रोहिणी मूर्ख आहे. जाऊ द्या, हे बघा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला म्हणजे काही ना काही तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवणं पडेल ना. मी कशामुळे पागल मूर्ख म्हणते कोणी, कारण की रोहिणीला आज व्हिडिओ. मी खरं सांगू का, जे व्हिडिओ काढताना, ऐका जो की नाही, जे व्हिडिओ काढताना त्यालाच माहिती किती कष्ट घेते व्हिडिओ काढायला. बर, कष्ट म्हणते तर ठीक आहे, कष्ट. मला हे बोलायचं आहे, जाऊ दे जशी तशी. पण तुम्ही त्यांना आवडली जशी तशी, त्यांची बायको त्यांना आवडली. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, मी व्हिडिओ काढायला पूर्ण जे बी, आणि 1-2 जणांच्या ताईंचे कमेंट आल्या मला, रामदादा तू मोठा व्हिडिओ बनव. आणि आमची बाई उठा लागली म्हणून मी जास्त आवाजात बोलायला नाही. ती माझ्या मांडीवर आहे आणि याच्यामुळं आम्ही कुठं बाहेर जात नाही. आता खूप
सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल रामदादा तू म्हणतो हे आणि ते आणि, पण मेन विषय निघायच्या टायमाला काय होतं मग ती काय एक तर आमची बाई उठते आणि मग अर्ध लक्ष इकडे राहतं आणि अर्ध लक्ष तिकडे राहतं. जेवण केलं आम्ही तिकडे आतमध्ये. आता रात्रीचं बघू. आतमध्ये जायचं होतं, शॉपिंग करायची होती, आतमध्ये घ्यायचं होतं. तूच राहील नाही इकडं बी. आणि एक ताई आले इथं पाहुणेच होते, त्या इकडे गेल्या, या रोडने इकडे गेल्या लेफ्ट साईडला आणि परत आल्या आणि म्हणे तुम्ही रामदादाच ना. म्हणलं हो. तर त्या बोलल्या की चला चहा की घेऊ घरी. म्हटलं नाही आमची फॅमिली यायली नाही, म्हणजे तसं त्यांचा नंबर घेतला मी. आता त्यांना लागलंच तर कॉल करेल. त्या ताई व्हिडिओ बघत्या, तर त्या ताईला भेटून खूप छान वाटलं. पाहुणेच लागत्या त्या वहिनीच्या. आणि म्हटलं की दादा आमच्या घरी चला म्हणून. तर नको ताई बसतो आम्ही इथं. नाही बघा इकडे बसले आम्ही, हॉटेल इथं एक. आणि म्हटलं आता थोडंसं व्हिडिओ घेऊ, खूप बोर होत आहे. चला गाडीत तुरी तू गावा, गाडीच्या आवाजाने उठते. हा तर मग 2 वेळेस त्याच्यामुळे तुटली ती मोठ्या गाडीच्या आवाज. ते बुलेट नाही का त्याच्याच आवाजाने उठवला. चला गाडी तुम्हाला दाखवतोच मी. आता निघणार आहे अर्ध्या 1 घंट्यात परत. आणि दुसरी गोष्ट आम्हाला गणपतीत आणि दुर्गा देवीमध्ये तिकडंच जायचं आहे जालन्याला, म्हणजे नवरात्रमध्ये आणि गणपती बसते. अहो इकडे बी छान नवरात्री घेतात, पण कुठे घेत ते माहित नाही. इकडे बी नवरात्री घेतात गरबा ते. तेच आमच्यासाठी चांगलं, म्हणजे जालन्याला जायचे तेच दिवस आहे की नाही. आणि तसं तर रक्षाबंधनला रोहिणी गेली तर जाणार आहे. गेली तर जाणार म्हणजे तिच्या मनावर जाणारच आहे. ती हाव म्हणली तर जाणार आहे. आणि तू व्हिडिओ मध्ये का रोहिणी असं लहान लेकरासारखं कोण वागते का? मला हेच समजत नाही. माझा आवाजच तसा आहे. मी तुला बोलतो तू अशी मान करती तशी मान करती. आता थोडं इकडं राहायला आलो आपण, थोडं सुधारणा कर व्हिडिओमध्ये. आणि हे प्रयत्न कर, व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न कर की नवीन कॉन्टॅक्ट असतात ना ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा काय झालं? तर आता काय आई आहे आणि आई काहून नाही बोलत आहे. थोडं चालूच राहतं आमच्या घरात, तुम्ही इतकं काही मनावर घेऊ नका. आईची नेहमी किरकिर होती. हा आणि एक गोष्ट सांगू काही तुमचेच रामदादा वाटी जाते आईची म्हणून आईवर रागवते. खोटं नका बोल. खोटं पण बोलायला जे खरं आहे ते सांगायचं. आणि आपली ऋतू किती महिन्यात झाली? हा रे ते 6 महिने झाली. आता आषाढी एकादशी त्याचा फोटोशूट आणि ते आपलं ते प्रश्न उत्तरचा फोटोशूट करायचा. दाखव ना. पण प्रश्न उत्तरचा जे व्हिडिओ आहे ना ते कशामुळे लांबवलं माहिती का? आता घरी पाहुणे त्याच्यामध्ये इतक्या दांगडोमध्ये व्हिडिओ जमणार नाही, त्याच्यामुळं ते हे आपण लांबवलेलं आहे. लवकर तुमच्यासाठी घेऊन येऊ नवीन व्हिडिओ आपण. तो मी लिहून ठेवलेलं आहे तुमचं. आता खूप जणांचे कमेंट आले असेल रामदादा बोलतोय करतोय, तसला काही प्रकार नाही आपल्याकडं. सगळं ध्यानात राहतं माझ्या. आणि इथून 200-250 किलोमीटर आमचं घर आहे. जास्त आहे ते बघा ती तिकडे गाडी दिसत असेल तुम्हाला. त्या गाडीमध्ये आम्ही किती जण यायले का माहिती नाही. कम से कम 25 जण यायले. 25 जण यायले बरोबर. आता 25 जण कोण मी तुम्हाला दाखवतो आहे की नाही. सगळे युट्यूबर यायले. आणि म्हटलं आता तुमच्यासोबत थोड्या गोष्टी शेअर करा. आणि आमची बाई अशी सण झोपेले, तिला झोप आलेली असल्यानं खूप रडते आणि ती जास्त झोपत नाही. ते म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ घेतो तेव्हा झोपेल असती. तिला जाण्याची कमेंट आहे तर रामदादा ऋतू कधी पण आहे बघा हिच्या हातात दिसला असेल ते तुम्हाला सांगन मी पुढच्या व्हिडिओमध्ये कुठे गेलतो काय. या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. आणि जर माहित बी असेल तर तुम्ही कमेंट करा. हे काय ते ऋतूचा ड्रेस आहे. हा ते पण थोडा व्हिडिओ का बदललं काऊन नाही तुम्हाला दाखवतो मी पुढं. ते थोडा आवाज येत असेल तुम्ही येणार का. आणि एवढं सारं बोलायचं म्हणजे बघ मला बी जास्त मोठ्या आवाजात बोलता नाही येत. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी रोहिणीला मोठ्या आवाजात बोललो असत. तुम्हाला एक सांगतो मी आहे ना व्हिडिओ आहे ना जे लाईव्ह आहे ना मला असं पटतच नाही की असं तुमच्यासोबत एक बोलायचं आणि एक करायचं, म्हणून मी तशी व्हिडिओ काढतो. आणि तुम्ही बघितले असं रोहिणीचे गंठन
गंठन सॉरी डोरले. डोरले. आणि ते 4 मणी कशासाठी आणले? नाही काऊन ते मला 2-3 कमेंट आल्या, तू काय ते जुने डोरले वापरते. ते नाही ग, आहो सांगायला तशी काय जुने डोरले वापरते, नवीन डोरले करणार. हा तर एक गोष्ट ऐकून घ्या, ते 4 मणी जे आणलेले ना ते कशासाठी आणले सांग बरं. ते पोत लंबी करायची, त्या पोतीची मदत घालायला पाहिजे. अच्छा त्यासाठी आणले का? मग आता ते गाठायची कधी? ते आता उद्या गिद्या गाठू, आज नाही जमणार. आज 12 वाजून घरी जायला, 12-1. हो का? मग उद्या गाठू आपण. उद्या जाऊ ऋतूची आंघोळ झाल्यावर गाठून बी आणू, ड्रेस बी आणू. ओ पोट गाठून बी आणू, मला हे बी आणू, स्लीपर बी आणू, नाही का? चला ते मामाने गाडी उघडली. उघडेलच ती. थांबलंस मी इकडे कोण थांबलो, ती झोपेले. तिला जर उठवलं ना आता परत उठेल माहिती का, त्यामुळे उठेल. बरं चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळानं, 5 मिनिटात.